नाजरीन गिरामी, शहर मुर्डेश्वर साहिली कर्नाटक का एक मशहूर सयाहती मकाम माना जाता है, जहां पर देश दुनिया से मुख्तलिफ सयाह यहाँ पिछले कई सालों से पिकनिक मनाने के लिए आया करते हैं। ये वो साहिली समंदर है जिसकी गूंज हिंदुस्तान के चप्पे चप्पे तक सुनाई दे रही है। इसी साहिली समंदर के दूसरी तरफ मुस्लिम आबाद वाला इलाका भी पाया जाता है, जो अल्हम्दुलिल्लाह कई सदियों से आबाद और शादाब है। देश दुनिया के साथ शहर मुर्डेश्वर में भी जारिया आलमी वबाए मर्स कोरोना वायरस की वजह से यहाँ के लोग काफी परेशान हैं और आए दिन करीबी इलाकों से कई अफराद के कोरोना में शिकार होने की अखबारात भी सुनाई देती रहती हैं। एक तरफ मरकजी हुकूमत और रियासती हुकूमतों की तरफ से ये आवाजें बुलंद की जाती हैं कि स्वच्छ भारत अभियान चलाया जाए, उसी तरीके से यहाँ के जिम्मेदारान भी इस बात को लेकर मुतफक्किर हैं कि हमारे गांव मुर्डेश्वर को भी किसी तरीके से ग्रीन मुर्डेश्वर, क्लीन मुर्डेश्वर में बदला जा सके। यकीनन ये शहर के साफ सफाई के नाक़िस इंतजामात और मकामी बल्दिया की लापरवाही और बेहिसी का नतीजा ही है जो शहर की खूबसूरती दिन ब दिन बिगाड़ रही है। ये वो इलाका है जिसको मुर्डेश्वर नेशनल कॉलोनी कहा जाता है। मौजूदा दिनों में शहर के तकरीबन मकामात पर जहां जगह जगह कचरे के अंबार पाए जा रहे हैं, वहीं इस इलाके की तो बात ही निराली है। एक तरफ कचरे के सड़गल जाने से जहां मुतअद्दिद बीमारियों के फैलने का खतरा लायक है, तो दूसरी तरफ आम आदमी भी इससे बुरी तरह मुतासर होता दिखाई दे रहा है। आइए नाजरीन, हम आपको मुर्डेश्वर नेशनल कॉलोनी का वो मंजर दिखाते हैं जहां कचरे का जखीरा आए दिन सर उठा रहा है। इस वक्त ये इलाका गोया डंपिंग यार्ड से कुछ कम नजर नहीं आ रहा, क्योंकि यहाँ सिवाय कचरे के और कुछ दिखाई ही नहीं दे रहा है। पिछले कुछ माह से यहाँ लॉकडाउन की बिगड़ती सूरत हाल के पेश नज़र गार्बेज कलेक्शन का निज़ाम बिल्कुल उलट पलट होकर रह गया है। मकामी जमात के जिम्मेदारान की अनथक कोशिशों से यहाँ वक्तन फवक्तन इस इलाके को साफ भी किया जाता रहा है, मगर ऐसा लगता है कि इसका कोई माकूल हल तलाश नहीं हो पा रहा, जिससे मालूम हो रहा है कि ताना कसने वालों को गोया तानाशानी का भरपूर मौका भी मिल रहा है। ये इलाका शहर मुर्डेश्वर के मशहूर तालीमी इदारा नेशनल हाई स्कूल के बिल्कुल बिलमुकाबिल वाक़े है, जिससे एक तरफ स्कूल तलबा को सख्त परेशानी का सामना करना पड़ रहा है, खुसूसन जिस वक्त यहाँ एसएसएलसी के बोर्ड इम्तिहानात इसी सेंटर से करवाए जा रहे हों, तो दूसरी तरफ करीब में वाक़े मस्जिद हुसैन में आने वाले मुसल्लियान को भी शदीद अज़ियत का सामना करना पड़ रहा है। आए दिन मकामी मरकजी जमातुल मुस्लिमीन मुर्डेश्वर अल्हम्दुलिल्लाह इसी फिक्र में मशगूल रही है कि किस कदर इस कचरे को ठिकाने पे लगाया जा सके।
इसकी ताज़ा कड़ी आज सुबह मरकजी जमाअतुल मुस्लिमीन के जिम्मेदारान और तालुका पंचायत मेंबर की कोशिशों से बुलाए गए मीडिया भावना टीवी चैनल के जरिए हमें देखने को मिली। ಈ ಜಾಗ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಇಡೀ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಕಸಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಮಗೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಿಂದ ನಮಗೇನು ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಕಸವನ್ನು ತೆಗಿಬೇಕಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ತುಂಬ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಇದು ಒಂದು ತುಂಬ ಮಾರಕವಾದ ರೋಗವಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ವೈರಸ್ಗಿಂತಲೇ ತುಂಬ ಡೇಂಜರಸ್ ರೋಗ ಇದು. ಇದು ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಇದು ಮಾಡಬೇಕು, ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ನಾವು ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ, ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ ನಮ್ಮವರು ಇದ್ದು ಸಹ ಅವರು ಎಷ್ಟು ಸಲ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಾತಾಡಿದರೆ ನಾವು ನೋಡಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ತುಂಬ ಮಾತಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಮಗೆ ಯಾವ ಒಂದು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಒಂದು ಕಸದ ಚೀಲದ ನಿಲ್ಲಿಂದ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಇದೇ ನಮಗೆ ಒಂದು ತುಂಬ ಬೇಸರವಾದ ಸಂಗತಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯವರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರಿನ ಯಾವ ಮನೆಗೆ ಒಂದು ನೀವು ನೋಡಿ, ಒಂದು ಮನೆ ವಿತೌಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮನೆಯವರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಟ್ಯಾಕ್ಸಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಉಂಟು? ನಮಗೆ ಯಾವುದು ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಸ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ನೀರು ಸಹ ಇಲ್ಲ. ಬಿಸಿಲುಗಾಲದಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೀರಿಗಾಗಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಉಂಟು ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತು. ನಮ್ಮ ಜಮಾತ್ ನಮಗೆ ಹಣ ಕೊಟ್ಟು ಈ ನೀರು ಕೊಡ್ತದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಈ ಕಸದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು 4-5 ದಿನದಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಪಂಚಾಯತ್, ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಾದರೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ನವರಾಗಲಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಈ ಕಸದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನಮಗೆ ಇದೇ ಮೊದಲ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿದೆ. काइकिनिस ऑनलाइन के नुमाइंदे ने जब वहां कदम रखा तो कदम कदम पर गंदगी और बदबूदार अशिया के सिवा कुछ न पाया। कैमरे में कैद तस्वीरें हमें बता रही हैं कि बारिश की आमद से यहाँ की गंदगी में मजीद इजाफा ही हुआ है। जहां करीबी मकीन अपने घरों में भी चैन की सांस लेने से महरूम हो, तो वहीं मासूम बिलखते बच्चे भी बीमारी के शिकार होने के डर और खौफ में मुब्तला होते दिखाई दे रहे हैं। मकामी लोगों का कहना है कि यहाँ पर इनका पुरसान हाल देखने वाला सुनने वाला सिवाय अल्लाह ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಮಾತಿಂದ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮೊದಲೇ ಇದು ಲಾಕ್ಡೌನ್ ಆದ ನಂತರ ಇದು ಬಂದಾಯಿತು. ಒಂದೊಂದು ಮನೆಯಿಂದ 200 ರೂಪಾಯಿ ನಾವು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ 1 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರೆ ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಒಬ್ಬರು ಪ್ರೈವೇಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಲಾಕ್ಡೌನ್ ಆದ ನಂತರ ಇದು ಬಂದಾಯಿತು. ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಇದು ವ್ಯವಸ್ಥೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. जबकि यहाँ के रहवासी एक बड़ी तादाद में हुकूमत को बिना किसी ताखीर के टैक्स वगैरह की भी अदायगी वक्त पर किया करते हैं। ಕಲೆಕ್ಷನ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಅಂದ್ರೆ ಮಾಮೂಲಿ ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಭಟ್ಕಳ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಅಷ್ಟು ಕಲೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ 2,000 ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಆರೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಲೋನಿ ಇಲ್ಲ 2,000, 2,500, 3,000 ರೂಪಾಯಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇದೆ ಒಂದೊಂದು ಮನೆಗೆ. ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತದೆ. ಆ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಮುಡಿಸದಲ್ಲಿ? ಒಂದು ಚರಂಡಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಒಂದು ಕಸದ ಕೆಲಸ ಇದು 10 ವರ್ಷ ಅಲ್ಲ 15-20 ವರ್ಷ ಆಯಿತು, ಇನ್ನೂವರೆಗೆ ಒಂದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಲ್ಲ ತನಕ ಎಷ್ಟು ಸಲ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಪಂಚಾಯತಿ ಕೊಟ್ಟರು, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, DC ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಇದ್ರು, ಅವರಿಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿದ್ದೆವು ನಾವು ಆ ಟೈಮಲ್ಲಿ. ಒಂದು ಜಾಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ನಮ್ಮದು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಇಷ್ಟು ಜಾಗ ಇದೆ, ಒಂದು 2 ಎಕರೆ ಜಾಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಕಸ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಗ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ? हुकूमती सतह पर दरअसल अक़लियती आबाद इलाकों पर नजरसानी न के बराबर हुआ करती है। आखिर मकामी मीडिया काइकिनिस ऑनलाइन और जिम्मेदारान अहबाब की तरफ से हुकूमत के आला सतही मनसब पर फाइज अहदेदारान से अपील है कि बराए मेहरबानी एक नज़र हमारे इस इलाके पर भी हो और इस इलाके को साफ़ सुथरा रखने के लिए मकामी MLA और पंचायत या दीगर जिम्मेदार अहबाब भी इसका मुस्तकिल हल निकाल कर आवाम की इस परेशानी को दूर फरमाएं। कल फिर कहीं ऐसा न हो कि ये कचरा हर गली कूचों से होता हुआ आपके घरों तक आ पहुँचे। हम अहलयान मुर्डेश्वर उम्मीद करते हैं कि इंशाअल्लाह इसका हल जल्द अज जल्द निकलेगा और आवाम फिर से एक बार इत्मीनान की सांस ले सकेंगे। वरफान हगलवाड़ी के साथ एडिटर सिब्रास मुर्डेश्वरी, काइकिनिस ऑनलाइन रिपोर्ट। ನೋಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮತ್ತೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ JCB ತಗೊಂಡು ಬಂದು ಇಲ್ಲ ಪಂಚಾಯತ್ ಕಡೆ ತಗೊಂಡು ಹಾಕ್ತೀವಿ, ಮತ್ತೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ?
ಹಂಗೆ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೇದು, ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಕಣ್ಣೇ ಕಾಮೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಯಾರು ಒಬ್ರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡೋದು ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಕಣ್ಣು ತೋರಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಏನು ಬೇರೆ ಯಾವುದು ದಾರಿ ಕಾಣೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ऑनलाइन हर अखबार में संता ऐका मुझे ऐका तुम्ही